नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। सातपुड्याचा निसर्ग ठेवा बनणार रोजगाराचे साधन। मोलगीच्या महोत्सवात तब्बल 35 प्रकारच्या देशी आंब्यांची नोंद। अक्कलकुवा तालुक्यातील अनोखा उपक्रम, रीड्स आणि मोलगी परिसर सेवा समितीचा पुढाकार। 10,000 रोपे होणार तयार। नमस्कार प्रेक्षक हो, निसर्गाचे वरदान लाभलेल्या सातपुड्याच्या कुशीत आजही पारंपरिक आणि दुर्मिळ अशा वनसंपदेचा खजिना दडलेला आहे। या वनसंपदेचे रक्षण करत स्थानिकांना आर्थिक सुबत्ता मिळवून देण्यासाठी अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे नुकताच देशी आंबा व कैरी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। या महोत्सवाच्या निमित्ताने सातपुड्यातील तब्बल 35 प्रकारच्या दुर्मिळ देशी आंब्यांची नोंद झाली असून हा आंबा आता केवळ खाण्यापुरता मर्यादित न राहता स्थानिक आदिवासी बांधवांसाठी रोजगाराचे एक मोठे साधन बनू शकतो, अशी नवी उमेद या निमित्ताने निर्माण झाली आहे। मोलगी परिसर सेवा समिती व रीड्स या संयुक्त विद्यमाने या विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। सातपुड्यातील दुर्गम भागातील शेतकरी बांधवांना महू, चारोडी, बांबू, हिरडा आणि आंबा यांसारख्या वनोपजापासून वर्षभरात मोठे आर्थिक सहाय्य मिळते। मात्र ही वनोपजाची देशी झाडे आता जुनी झाली असून त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे। हे मातृवृक्ष टिकवून ठेवणे आणि त्यांची नवीन रोप तयार करून देशी आंबा राखणे हा या महोत्सवाचा मुख्य हेतू होता। खाण्यासाठी अत्यंत चवदार तसेच लोणचे आणि आमचूर करण्यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या सातपुड्यातील देशी आंब्यांचे वैविध्य पाहून उपस्थित थक्क झाले। महोत्सवात शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील व जंगलातील कैऱ्या व आंबे आणले होते। यात प्रामुख्याने गोटल्या आंबा, कोलम्या आंबा, नाकुल्या, सिकाला, गुंबाल आंबा, काकड्या आंबा, ओगण्या आंबा, गुल्या आंबा, रातबोट्या अशा तब्बल 35 प्रकारच्या पारंपरिक आंब्यांची अधिकृत नोंद या महोत्सवात करण्यात आली। केवळ चर्चा न करता या उपक्रमाला प्रत्यक्ष कृतीची जोड देण्यात आली आहे। राकेश खलाने यांनी महोत्सवात जाहीर केले की या देशी आंब्यांच्या आणि महूच्या रक्षणासाठी बालाघाट व भगदरी येथे 10,000 रोपे तयार केली जात आहेत। या रोपांच्या लागवडीमुळे भविष्यात या भागात मोठ्या प्रमाणावर फलोत्पादन वाढणार आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर पाडवी यांनी केले। रीड्सच्या जुई पेठे यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून देशी आंबा रक्षणाचे महत्त्व सांगितले। तसेच भीमसिंग वसावे, चंद्रसिंग पाडवी व दाजला वळवी यांनी आपले समृद्ध अनुभव मांडले। या महोत्सवाला परिसरातील गुलाबसिंग पाडवी, राजेंद्र पाडवी, महेंद्र पाडवी, सायसिंग वळवी, गंगेसिंग पाडवी, जितेंद्र पाडवी, सुरूपसिंग वसावे यांच्यासह शेकडो शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क मुलगी। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।